पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि 2026चा उन्हाळा सुरू झाला आहे, म्हणजे एप्रिल ऑलमोस्ट अर्धा झाला आहे। तर दरवर्षीप्रमाणे मी चाललो आहे सुकी मच्छी घ्यायला, म्हणजे ड्रायफिश वेस्टला। आज रविवार आहे तर तिकडे मोठं मार्केट भरतं, तर मी आणि किरण चाललो आहे। तर आता मी आलो व्यंकटेश्वरमध्ये, ते आपला मंडळाचा गणपती बसतो तिथे। किरण येईल आता तिथेच, तर चला जाऊया मच्छी घ्यायला, बघूया यावर्षी कशी आहे मच्छी, आपल्याला मिळते, स्वस्त आहे काय आहे ते सगळं आपण पाहूया। तर चला आता जरा किरणला फोन करतो। तर आपण किरणला फोन केला आता, त्याची वाट बघतो आपण, येईल तो आता। तो इथेच राहतो भक्तीमध्ये। गेल्या वर्षी पण आम्ही गेलेलो दोघंच घ्यायला, तर गेल्या वर्षी आम्हाला बोंबील बरोबर नव्हते भेटले, थोडे ओले होते आणि तेव्हा सुकवायला वेळ नाही मिळाला। मेमध्ये गेलो होतो आम्ही आणि तेव्हा पाऊस तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी लवकर सुरू झाला होता, तर म्हणून यावर्षी आम्ही थोडंसं लवकर चाललो घ्यायला, म्हणजे सुकवायला वेळ मिळेल। तर बघूया आता, किरण आला की निघू आणि जाऊन बघू किती मच्छी बघायला मिळते आपल्याला, ड्रायफिश जे आहे ते। आणि आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे, कारण गेल्या वर्षीची थोडी उरली आहे आपल्याकडे। तर आता भाव काय आहे, गेल्या वर्षीचा भाव आणि यावर्षीचा भावामध्ये थोडा डिफरन्स भेटेलच आपल्याला, तरी बघू आपण किती आहे ते। तर किरण आला की आपण निघू। किरण आलाय, हे दिसेल तुम्हाला, हिरो टी शर्ट घालून गाडी साफ करतोय। तो बोलतो तू गाडी चालव, गरम होईल हेल्मेट घालून म्हणून। बघूया चला, मी जातो घेऊन आता। काय आलं काय रे, कंटाळा तुम्हाला, तुला कशाला कंटाळा येत आहे? एकदम मस्त, एकदम फ्रेश झालंय दिसतेस। मित्रांनो आम्ही मार्केटमध्ये पोचलो आहे, पण खूप कमी ऑप्शन दिसत आहेत, दाखवतो तुम्हाला। ही मच्छी, ओली मच्छी, इकडे सुकी मच्छी दिसते। ते बघायला मिळेल तुम्हाला। बारीक वाले, बारीक गाडी नको आणू, चांगले आहेत काय? ओले आहेत, थोडेफार असतो। 250 रुपये पाटी। 250 हे किती आहे त्याच्यात? 100 आहे। जवला कसं काय आंटी, जवला सफेद पाहिजे, सफेद। कसं जवला होती 100 ला जमत बारीक। गर्दी कशी आहे? कशी महाग म्हणजे कशी? मला तर घ्यायला गर्दी चांगला काकींकडे बोंबील मोठे झाड ओले आहेत, ओले आहेत तेव्हा ते घ्यायचे। हां ते बारीक आहे। मित्रांनो दिसेल इकडे आहे मार्केट भरले, बोंबील पाटी 250 रुपये,
जवळा 200 पाटी. कर्दी महाग आहे रे, कर्दी 500 रुपये. ह्या काकींकडे कर्दी कमी आहे, तिच्याकडे जास्त आहे. तुला हवी आहे 2 पाटे. हा पण 2 घेतोय. त्याच्यात अजून टाक. आता ते टाक जरा. काय नाही दिले पैसे. अरे यार पंगावले बाबा, माझ्याकडे पण कॅश नाही. ताईकडे कोणाकडे असेल तर मी पाठवते ना ताई लगेच. काय करा तुझी ना तो मला मार्केट कमी लागलंय. नाही तिथपर्यंत असतात. कमी झालं. काय एक पाट्या भरल्या ना. हा कसा आहे? हा हा बोला. बोला नाही. काय बाबा, इथे जायला 3 दिवस टेरेसवरती सुकवायला जातात. असं नाही बोलायचं. अरे जातात की नाही रे? मला पण एक येतो. किती करू तुम्हाला पास 300चा? अजून एक दे. कमी केलंस तर. आम्ही ना देणार. मम्मीला तुला ना हा. वेगवेगळं कर हा पण. त्याच्यात पण टाक. गेल्यावरती आम्हाला वेगळी हा, तू एक पोटली बांधून extra दिली. होती आम्हाला बांधून. म्हणून मी डायरेक्ट इथे आलो, कुठे गेलो नाही आम्ही. पाणी आणायचं पियाला आल्यावर. काय पाहिजे? पाणी? काय पाणी नाही? काय पाहिजे? पाणी प्यायला हा. पाणी पाहिजे. हे काकी धर. तुला गर्दी हवी काय रे? हा कशी आहे? 300 रुपये बोलते. मी करायला नाही. अभी तर काही नव्हतं रे. म्हणून कशी 2-2 मिनिटांनी रेट वाढतो वाटते. झाले 900 झाले 900. अरे कुठे हे करू? मित्रांनो, आमची मच्छी घेऊन झाले. आम्ही झटकेपट. झटकेपट बोंबील ते आमचे गेल्या वर्षी आम्ही ज्या काकीकडे घेतली होती तिच्याकडेच घेतली. बोंबील घेतले, जवळा घेतला आणि कर्दी घेतले. सोडे आपल्याकडे गेल्या वर्षीचीच अजून पडलेत तसेच. तर मार्केटमध्ये मच्छी नाही आहे. त्या काकींना आम्ही विचारलं, त्यामुळे मार्केटला कमी लोक आहेत. तर हे सुकट आहे, ते खायला हे काय आहे? अरे सुकट आहे ते. हां ही अरे सुकट नाही, ती बांधलेली आहे. मांडीली सुकट ते, त्याला हे रस्ता बनवतात मस्त वेग. हे पण मस्त लागतं खायला. चांगला लागतं रे. हा, हा, मोजकं. हा, हा, हा. मोदकं. आमची मच्छी घेऊन झालं आहे. आता आम्ही निघतो घरी. काय चहा पितो का? गुळाचा आहे का विचार? गुळाचा चहा. माहिती लागेल. हां, तर आम्ही आता थोडासा चहा वगैरे घेतो आणि मग घरी निघू. ह्या उन्हामुळे फटाफट झालं पण आपलं उन्हात. मित्रांनो, मच्छी घेऊन झाली, आता चहा घेतोय. आमदार गुळाचा चहा. मित्रांनो, आम्ही आता इकडे आलेलो मच्छी मार्केटमध्ये कमी आहे. मार्केट पण कमी लागले, त्यामुळे भाव पण जास्त आहे. लावलं नाही घेतला ना, त्या 2 पुड्या नाही बनवल्या का? तर भाव केलात तर तुम्हाला इथे स्वस्त मिळेल. असं आम्ही 2 पाट्या घेतल्या, त्याच्यामध्ये 70-75च्या आसपास एक बोंबील एका पाटीला असतील. तर 150 रुपयाला आम्हाला पाटी मिळाली. असं का जवळा पण आपल्याला कितीने दिला तिने?
4 आपण 2 बोंबिलच्या पाट्या घेतल्या. हां माझे 2 4 ते झाले 600 आणि ते 150 बोंबील पण आम्ही 150लाच घेतले आणि जवळची पाटी 1 पाटी 150 म्हणजे बोंबीलच्या आम्ही 4 पाट्या घेतल्या. त्याच्यानंतर कर्दी घेतली. कर्दी आम्हाला 200ने मिळाली. कर्दीचा भाव 500, बोंबील कुठे 350 400 असं आहे. काही ठिकाणी ओले बोंबील आहे, सुके बोंबील नाही आहे. हे पण आम्ही घेतले, त्याला पण 1-2 ऊन दाखवावे लागतो. तर एवढं घेऊन झालं आमचं मच्छी. मच्छी घेऊन झालं आता निघू आम्ही. चला आता आम्ही किरणच्या मम्मीकडे चाललोय मच्छी पार्सल द्यायला बबडीला घेऊन. चला चला मच्छीवाले आले, मच्छीवाले आले. ही काय कामाची नाही पोरगी, ही पोरगी काय कामाची नाही. तुझी काढ का काय काय हे बबडी घे. तिथे सर मामी मित्रांनो सुकी मच्छी घेऊन घरी आलो. घरी म्हणजे डायरेक्ट माझ्या घरी नाही आलो. किरणच्या मम्मीकडे गेलो. किरणच्या मम्मीला किरणला ते मच्छी घेतली ती द्यायची होती, ते घेऊन मग घरी आलो. घरी यायला 1:30 वाजला. आलो, फ्रेश झालो आणि जेवलो. जेवून हा व्हिडिओ क्लोज करायचा विसरून गेलो आणि आत्ता संध्याकाळ झाले. तर मी आत्ता हा व्हिडिओ आपला एंड करायचा आहे, तो एंड करतो आहे. तर आज आम्ही गेलो होतो मी आणि किरण सुकी मच्छी घ्यायला वेस्टला, पोलीस चौकीजवळ. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचं मच्छीचं प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे मच्छीचं मार्केट खूप कमी होता, कारण आम्ही इकडे इन्क्वायरी केली तर माहिती पडलं की मच्छी बाजारात आहेच नाही. त्यामुळे मार्केटमध्ये अर्ध्यापेक्षा कमी मच्छी विकायला होते आणि भाव पण खूप जास्त होता. पण तुम्ही जर तिथे कमी जास्त जर करू शकला तर तुम्हाला स्वस्तात म्हणजे बऱ्यापैकी स्वस्तात मिळेल. तर तुम्हाला मी सांगितलं आम्ही काय काय घेतलं, कर्दी, जवळा, बोंबील. तर ते घेऊन मग घरी आलो आणि नंतर हा व्हिडिओ एंड करायला विसरलो होतो. आता हा एंड करतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.